सर, काल असुद्दीन ओवैसींनी लोकसभेत डिव्हिजन मागितलं होतं, म्हणजे मतदान मागितलं होतं वॉकच्या संदर्भात. तर त्यावेळेस काय झालं? चर्चा अशी आहे की शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. काय वास्तविकता आहे? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेमध्ये अतिशय दीर्घ चर्चा वक्फ बिलावरती त्या ठिकाणी अमेंडमेंट बिल जे होतं त्याच्यावरती झाली आणि त्यामध्ये उभाटा गटाच्या वतीनं अरविंद सावंत यांनी त्या बिलाला विरोध करणारं वक्तव्य आणि आपलं भाषण त्या ठिकाणी दिलं. आणि ज्यावेळेस ते बिल पास करायचं त्यावेळेस अनेक संसद सदस्यांनी त्याच्यावर अमेंडमेंट सुचवलेल्या होत्या आणि त्यात काही ओबीसींनी सुद्धा अमेंडमेंट सुचवलेल्या होत्या. आणि ओबीसीच्या अमेंडवर त्यांनी ज्यावेळेस सभागृहामध्ये डिव्हिजन मागितलं आणि त्याच्यावर मतदान झालं आणि त्यावेळेस आमचं लक्ष होतं की उभाटा गटाची खासदार लोक हे कोणाला मतदान करतात आणि म्हणून उभाटा गटाच्या सर्व खासदारांनी ओबीसीनं मागितलेल्या डिव्हिजनवर मतदान केलं आणि त्यांनी मतदान केल्यामुळं ओबीसीनं त्यांना धन्यवादसुद्धा दिले. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की ओबीसीला पाठिंबा दिला वक्फच्या मुद्द्यावरती? बिलकुल. वक्फच्या बिलाच्या बाबतीमध्ये ओबीसीच्या अमेंडमेंटवर मतदान करणं म्हणजेच ओबीसीच्या विचाराला पाठिंबा देणं असाच त्याचा अर्थ आहे. काल संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य दिलं त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, संजय राऊताबद्दल काय प्रतिक्रिया द्यावा, थोडक्यात जर द्यायची झाली तर ज्यावेळेस आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब हयात असताना जी भाषा संजय राऊत बोलायचे की हेच ते संजय राऊत आहेत की त्यांनी एकेकाळी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले होते. आणि काल राज्यसभेमध्ये मी सुद्धा बसलेलो होतो. त्यांनी जे काही भाषण केलं त्यामध्ये ते सर्व त्या राहुल गांधीची भाषा त्या ठिकाणी, सोनिया गांधीजींची भाषा त्या ठिकाणी बोलताना दिसलेत. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणता येईल संजय राऊताबद्दल, काय होता असं तू, काय झाला असं तू. कारण की त्यांच्या एवढी विचारसरणी बदलेल. आणि तिकडली उभाटा जी आता त्या ठिकाणी पाहिलं आम्ही की अनेक खासदार नाराज होते याच्यावर मतदान करायला लोकसभेतले, पण पक्ष आदेश त्यांना त्या ठिकाणी असल्यामुळं, व्हीप असल्यामुळं नाईलाजानं अनेक खासदारांना त्या बाजूला मतदान करावं लागलं. सगळ्यात काही नाईलाजानं त्यांना मतदान करावं लागलं, ते मनाने तुमच्यासोबत होते? बिलकुल. त्या लोकांची इच्छा, त्यातल्या अनेक खासदारांची इच्छा ह्या ओबीसीनं मागितलेल्या मतदानावर किंवा त्यांना सुचवलेल्या अमेंडमेंटवर मतदान करण्याची नव्हती. पण उभाटा गटाच्या त्या ठिकाणी व्हीपनं त्यांना व्हीप दिलेला असल्यामुळं त्यांना नाईलाजानं तिकडं मतदान करावं लागलं आणि त्यांनी केलं. म्हणजे आगामी काळामध्ये तुमच्या विचाराला धरून परत येऊ शकतायत असं बिलकुल संकेत म्हणायचे ते? बिलकुल. मी तुम्हाला सांगतो, कालच्या या प्रकारामुळं आणि कालच्या वक्फ बिलाला गटानं जो काही विरोध केला उभाटा गटानं, त्याच्यामुळं त्यांचे बरेचसे खासदार अस्वस्थ त्या ठिकाणी आहेत. पहिलेही होते, आता आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहेत. आणि काही आमदाराच्या सोबतसुद्धा आमची चर्चा झाली, ते सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली की बा आम्ही किमान या वक्फ बिलाला विरोध करायला नको होता. नाही, म्हणजे आगामी काळामध्ये ते सोबत येऊ शकतात असं म्हणायचं का? हे बघा, निश्चितपणानं उभाटा गट मोठ्या प्रमाणामध्ये तुटल्याशिवाय राहणार नाही. खासदार असतील, त्यांचे आमदार असतील आणि त्यांच्या पक्षातले अनेक लोक दररोज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. अजूनही प्रवेश चालू आहेत, पुढेही होतील. आणि विधानसभेतला आणि लोकसभेमधला सुद्धा एक मोठा गट त्यांचा, असे त्यांचे विचार जर त्या ठिकाणी राहिले तर हिंदुत्वाला मानणारा, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला मानणारा गट खरी शिवसेना म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येतील, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. नाही, ऑपरेशन टायगर अजूनही सुरू आहे असं म्हणता येईल आणि केव्हापर्यंत पूर्ण होईल? हे बघा, ऑपरेशन टायगर त्याला नाव जरी दिलेलं असलं, पण मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काही सध्या उभाटा गटाची भूमिका आहे अतिशय सेक्युलर झालेली आहेत. काँग्रेसच्या नेत्याची भाषा आज ते सगळे बोलायला लागलेले आहेत. त्यामुळं उभाटा गटामध्ये हिंदुत्वाचे विचार सोडल्यामुळं आणि हे असे काँग्रेसी विचारसरणी स्वीकारल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थतेचा एखाद्या दिवशी भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेमधल्या आमदाराचा गट असेल किंवा लोकसभेतील उभाटाचा खासदाराचा गट असेल, मोठ्या प्रमाणामध्ये फुटल्याशिवाय राहणार नाही आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तो प्रवेश करेल.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इंडिया आघाडीमध्ये काही मतभेद आहेत का? कारण महत्त्वाच्या मतदानाच्या वेळी शरद पवार उपस्थित नव्हते आणि लोकसभेमध्ये 2 खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे उपस्थित नव्हते, अमोल कोल्हे आणि बाळ्यामामा. हे बघा, आघाडीचं नेतृत्व जे राहुल गांधी त्या ठिकाणी करतात, आघाडीतल्या अनेक चांगल्या म्हणजे जे सिनियर नेते आहेत त्या लोकांना ते नेतृत्व मान्य नाही, त्यांचे विचारही मान्य नाहीत. ही आघाडी म्हणजे नाइलाजानं केवळ NDAला विरोध करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला सारख्या शिवसेनेला विरोध करण्यासाठी ही एकत्र आलेली लोकं आहेत. आणि कालच्या मतदानामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्यसभेमधल्या आणि लोकसभेमधल्या सुद्धा खासदारांनी गैरहजर त्या ठिकाणी राहून त्यांनी या विचाराला आम्ही सहमत नसल्याचं दाखवून दिलेलं आहे. अच्छा, पण येत्या कालावधीमध्ये काही नांदी असू शकते का? शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल NDAमध्ये सहभागी होण्यासाठी संदर्भामध्ये? हे बघा, आता NDAमध्ये ते टाळी देतील नाही देणार, आता हा त्यांचा विषय जरी असला, पण मला तरी वाटते की उभाटा गट हाच पुढच्या काळामध्ये शिल्लक राहणार नाही. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे खासदार आमदाराचे मोठ्या प्रमाणामध्ये या आमच्या NDAमध्ये, शिवसेना पक्षामध्ये, एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते लोक एकत्रित आमच्यासोबत येतील, याचं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. पुण्यामध्ये मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक घटना घडलेली आहे. आमदार, भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, त्यांच्या पीएच्या पत्नीला पैसे नाहीत म्हणून रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले, 10 लाख रुपयाची मागणी करत होते. नाही, निश्चितपणानं मी सुद्धा ती बातमी आता मला माझ्या कानावर आली आणि मी आता यानंतर आमचे जे आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे आणि याच्यावर चौकशी करून काय जी कारवाई करायची ते निश्चित राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. तुम्ही केंद्राचे मंत्री आहात, केंद्राच्या पातळीवरून देखील काही नाही, हे बघा, हा आरोग्य हा विषय जो असतो हा राज्यांचा विषय आहे. केंद्र फक्त राज्याला टेक्निकल सपोर्ट, आर्थिक मदत अशा प्रकारची मदत केंद्र राज्याला त्या ठिकाणी करत असतं आणि आरोग्याच्या बाबतीमधले सगळे विषय राज्याच्या अखत्यारीत येतात. म्हणून राज्य सरकारही आपलंच आहे. निश्चित तिथल्या आरोग्यमंत्र्याशी, त्याच्या संबंधित अधिकाऱ्याशी बोलून नेमकं या घटनेचं काय झालं त्याची चौकशी आम्ही त्या ठिकाणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.